आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील माडगेळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेट, गुड्डापूर, अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे। सदरचे काम तातडीने सुरू करावे, यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख येथे आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तुकाराम बाबांच्या आंदोलनाला लढ्याला यश आले। आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे। सदरचे काम आजच सुरू करत आहोत। काम करण्यासाठी मशीनही जागेवर आली असल्याचे सांगत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकाराम बाबा व आंदोलनकर्त्यांना केली। ठोस लेखी आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले। संघमधील मुख्य चौकातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलनात तुकाराम बाबा, अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉक्टर रविकिरण म्हेत्री, महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगैया स्वामी, महेश भोसले, चणप्पा आवटे, नारायण कोरे, संजय हदीमनी, संतोष पाटील, अनिल उदगीरी, महेश सूर्यवंशी, उमराणे बिरान्ना, कोहळी, कन्याकुमार हत्तळी, प्रशांत भगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीराया रेबगोंड यांच्यासह बागडेबाबा मानवमित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाने वेधले लक्ष। सकाळी 11 वाजता संघ येथील मुख्य चौकात आंदोलन सुरू झाले। उपस्थितांनी पाण्यासाठी शासन व प्रशासन परीक्षा बघत असल्याचे सांगत सडकून टीका केली। प्रत्यक्षात रास्ता रोको सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले, पण तुकाराम बाबांनी जोपर्यंत काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली जात नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, हवे तर जेलमध्ये घाला, कारवाई करा अशी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। विनंती सरकारला कितीदा करावी? म्हैसाळ 6व्या टप्प्याचं पाणी द्या का हो साहेब, उशीर लावला, पाण्यासाठी जीव वेडा झाला हे गीत बाबा व आंदोलनकर्त्यांनी गात रक्त घ्या पण पाणी द्या अशी विनंती करत सरकारला पाणी देण्याचे आवाहन केले। 6 महिन्यापूर्वी जानेवारीत अंकलगी येथे याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते। 75हून अधिक जणांनी रक्त घ्या पाणी द्या म्हणत रक्तदान केले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 6 महिन्यात काम करू असे लेखी पत्र दिले, पण काम सुरू न केल्याने सोमवारी केलेल्या तीव्र आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। म्हैसाळच्या पाण्यासाठी मुंबई मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढली। जत पूर्व भागातील माडगेळ, वसपेट, गुड्डापूर, संख ते अंकलगी, बिसला, सिद्धेश्वर ते कोळगिरी, कोळगिरी ते सुरडी, शेड्याळ, दरीकोणूर ते दरीबडची येथे म्हैसाळचे पाणी यावे, यासाठी सर्वात प्रथम आपण मागणी केली। पाणी मिळावे ही आपली भावना आहे, पण यात काही मंडळी राजकारण करू पाहत आहे। राजकारण करू पाहणाऱ्यांनी जाहीरपणे किमान मागणीचे पत्र दाखवावे। मीही आपला पाठपुरावा केलेले पत्र दाखवतो असे थेट आव्हान देत राजकर्त्यांनो, पाण्यावरून राजकारण करू नका। ओंजळ कोणाचीही असो, जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन तुकाराम बाबांनी यावेळी केले। आज या ठिकाणी श्री संत बागडे पाणी समितीच्या व श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं संत या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवली होती। याच अनुषंगाने 10/7/2024 आम्ही सांगली येथे म्हैसाळच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं। आम्ही 6 महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलगी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की 6 महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू। आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि 6 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की 22 तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोको 22 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार। त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली, पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की आजपासून ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे। जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो, पण ते काम जोरपतून पूर्ण होत नाही। त्याचं वड्यात पाणी, नदी वड्यामध्ये पाणी, तलावामध्ये पाणी जोर पोहोचत नाही, जोरपतून आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होतं।
काय परिस्थिती आहे की ज्यामुळे तुम्हाला हे आंदोलन करावं लागलं? आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब 2019 पासून बघितलं, 2019 मध्ये जत तालुक्यामध्ये 120 टँकर त्या ठिकाणी होते. 2019 मध्ये 36 कारखान्या जत तालुक्यामध्ये चालू होत्या. आता देखील जून संपलेला आहे, जुलै संपलाय, ऑगस्ट महिन्यात चालू होतोय देखील, अजून देखील समाधानकारक पाऊस. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.